लाडकी बहीण योजना. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. मार्च आणि एप्रिल हप्ता अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्त्याचे पैसे अजून लाडक्या बहिणींना मिळालेले नाही आणि या संबंधित काही सोशल मीडियावर आपण बातम्या किंवा बॅनर बघितलेले असेल की लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्रित मिळणार आहेत. मग खरंच ही बातमी कितपत खरी आहे याचविषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना निवेदन आहे, अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करत चला. बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. लाडकी बहीण योजनेचा जो काही रखडलेला हप्ता आहे लाडक्या बहिणींचा, मार्च आणि एप्रिल हा दोन्ही हप्ता अजूनही बहिणींना मिळालेला नाही आणि त्यांचे दोन्ही हप्त्याचे पैसे रखडलेले आहेत. ते त्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला वारंवार विनंती करत आहोत. परंतु मैत्रिणींनो, शासनाकडून वितरणासंबंधित अजूनही कुठलीही अशी ठोस अपडेट अजून आलेली नाही. लाडक्या बहिणींचे 2 हप्ते यायला उशीर होण्यामागचं मुख्य कारण आर्थिक वर्ष आणि KYCची जी काही प्रक्रिया आहे त्यामुळे वितरणाला विलंब होत असावा अशी माहिती समोर येत आहे. कारण KYC दुरुस्ती ही 30 एप्रिलपर्यंतची होती. मग 30 एप्रिल होऊनही 2-3 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा वितरणाला अजून सुरुवात झालेली नाही आणि शासनाने अजूनही कुठल्याही प्रकारचा वितरणासंबंधीचा GR काढलेला नाही किंवा कुठलीही अपडेट अजून शासनाकडून प्रसिद्ध झालेली नाही. फक्त आपण न्यूज चॅनल आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. मग लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की ही योजना बंद झाली आहे का, किंवा या योजनेचे जे काही हप्ते आहेत ते बहिणींना कधी मिळतील. लाडक्या बहिणींनी आणखी किती दिवस वाट बघायची आहे. सरकारने पुढे येऊन काही ना काहीतरी माहिती द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे संबंधित विभाग जो काही आहे, महिला व बाल विकास, या विभागाने काही ना काही माहिती द्यायला पाहिजे. कारण लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत की त्यांना त्यांचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही सरकारी कर्मचारी आणि पुरुष मंडळीसुद्धा होते त्यांनीसुद्धा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले होते. मग या फॉर्मनासुद्धा अपात्र केलेलं आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता दिसत आहे. परंतु हा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत अजूनही ऑफिशियल अपडेट आलेली नाही आणि शासनाकडून कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाही. जेव्हा शासनाकडून अशी अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी सविस्तर माहिती सांगणार आहोत. लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाही. जे काही आपले रखडलेले हप्ते आहेत सगळ्या बहिणींना लवकरात लवकर मिळणार आहेत. कारण शासनाने तसं आश्वासन दिलेलं होतं की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि 2100 रुपये बहिणींना मिळतील. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील अशी कुठलीही अपडेट अजून आलेली नाही. परंतु लाडक्या बहिणींना जो काही 1500 रुपये हप्ता आहे तो त्यांना जर वेळेवर मिळाला तर या योजनेचे सार्थक होणार आहेत आणि जे काही 1500 आहेत ते महिन्याच्या महिन्या त्या बहिणीच्या खात्यात यायला हवे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हीच विनंती करणार आहोत की जे काही रखडलेले हप्ते आहेत ते बहिणींना लवकरात लवकर देण्यात यावे. तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करत चला. व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि वितरणासंबंधित अजूनही कुठलीही अपडेट आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल आपण पुराव्यासहित आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून बहिणींना सविस्तर माहिती नक्की देणार आहोत. या योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.